जगभरातील सुमारे 1600 कोटी ईमेल आणि पासवर्ड्स ऑनलाईन लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि या लीकमध्ये गुगल, ॲपल, फेसबुक, टेलिग्राम तसंच गिटहब, व्हीपीएन्स तसंच सरकारी संकेतस्थळांचीही खाती सामील असल्याची शक्यता वर्तवली जाते। गुगलकडून महत्त्वाच्या सूचना मिळाल्यात। तात्काळ जुने पासवर्ड बदलायला सांगितलेत। 2FA म्हणजेच दुहेरी प्रमाणीकरण सुरू करा। मजबूत आणि वेगळे पासवर्डसाठी पासवर्ड मॅनेजर वापरा। शक्य असल्यास पास कीज वापरा। तज्ञांच्या मते ही माहिती फिशिंग, अकाउंट हॅकिंग, ब्लॅकमेलिंगसाठी वापरण्यात येऊ शकते आणि त्यामुळे सर्व इंटरनेट वापरकर्त्यांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय। आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या रॅली दरम्यान कार खाली चिरडून 65 वर्षीय कार्यकर्त्याचा मृत्यू झालाय। सीसीटीव्ही फुटेजमुळे ही घटना रेड्डींच्या वाहनामुळे झाल्याचं स्पष्ट झालंय। पोलिसांनी रेड्डी, त्यांचा ड्रायव्हर आणि इतरांवरती कल्पेबल होमिसाइडचा गुन्हा दाखल केलाय। विरोधकांनी यावरती टीका केली असून प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय। वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो मार्गावरती प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे प्रशासनाने 8 नव्या फेऱ्या सुरू केल्यात। पिकअप अवर्समध्ये ट्रेन दरम्यानची गॅप 205 सेकंदांवरून 200 सेकंदांवर आणली आणि रोज सुमारे 4.5 ते 5 लाख प्रवासी या मार्गावर प्रवास करतात। नव्या फेऱ्यांमुळे गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे। प्रवाशांकडून या निर्णयाला चांगलाच प्रतिसाद मिळतोय। नियमित बँक एफडी पेक्षा अधिक व्याज मिळवून देणारी सुरक्षित सरकारी योजना सध्या गुंतवणूकदारांना आकर्षित करते। SCSS म्हणजे सिनियर सिटीजन स्कीम 8.2% व्याजदर 5 वर्ष लॉक इन आहे। PPF 7.1% व्याज आणि 15 वर्षांची मुदत आहे। तसंच टॅक्स फ्री सुकन्या समृद्धी योजना 8.2% व्याज मुलीच्या भविष्यासाठी होणार आहे। NSC म्हणजे 7.60% व्याज 5 वर्ष मुदत आहे। KVP 7.5% व्याज पैसा 115 महिन्यात दुप्पट। या योजना सुरक्षित कर बचत देणाऱ्या आणि एफडी पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या आहेत। आज 23 जून 2025 रोजी सेन्सेक्स सुमारे 800 ते 900 अंक घसरून 81,650 ते 81,550 पर्यंत पोहोचलाय आणि निफ्टी 24,890 च्या आसपास स्थिर झालाय। सुमारे 1% घट झाली आणि यामागे मुख्य कारण म्हणजे मध्य पूर्वेतील तणाव वाढून इराणवरती अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे तेलाचे भाव 5 महिन्यांच्या उच्चस्थानी गेलेत आणि हार्मोझ मार्गात पुरवठा बाधित होऊ शकतो अशी चिंता निर्माण झाली आहे। इतर घटक म्हणजे आयटी क्षेत्रामध्ये ॲसेंचर सारख्या कंपन्यांच्या खराब निकालामुळे सलग स्थिती, तंत्रज्ञान क्षेत्रात 1.8% घसरण, तर काही गृहीतमध्येच UBS आणि इतर विश्लेषक बातम्यांनी सांगितले की ही तात्पुरती मागासगती खरी संधी देखील होऊ शकते जर पुरवठा अखंड राहिला तर। गोरेगावमधील आरे कॉलनीमध्ये 75 वर्षीय कॅन्सरग्रस्त आजीला तिच्या नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। आजीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलीस अधिक तपास सुरू करतायत। भारत सिंधू जल करार पुन्हा लागू करणार नाही या अमित शहा यांच्या वक्तव्यावरती पाकिस्तानचे नेते बिलावल भुट्टो यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। भारताकडे 2च पर्याय उरलेत, करार पुन्हा सुरू करा किंवा युद्धासाठी तयार रहा असा थेट इशारा त्यांनी दिलाय। भारताने पाणी अडवल्यास पाकिस्तान सैन्याचे उत्तर देण्याची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलंय। नवी मुंबईतील एका घरात गॅस सिलेंडर लीक झाल्याची घटना घडली आहे। गॅस गळतीची जाणीव होताच व्यक्तीने तात्काळ सिलेंडरच्या रेग्युलेटरचे बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच दरम्यान अचानक जोरदार स्फोट होऊन किचनमध्ये भीषण आग लागली आहे। ही धक्कादायक घटना घरातील CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र किचनमधील साहित्याचं मोठं नुकसान झालंय। स्थानिक अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवरती नियंत्रण मिळवलंय। मी पैशांचा पाऊस पाडतो, 1 लाखाचे कोटी करतो अशा आमिषाने जालन्यातील निवृत्त शिक्षक रामेश्वर उबाळे यांची तब्बल 46 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। भामटा रतन लांडगे याने जादूटोण्याच्या नावाखाली उबाळे यांना पैसे दुप्पट करून देण्याचं आश्वासन दिलं। एका विधीच्या वेळी पैशांचा पाऊस दाखवून त्यांचा विश्वास संपादनही केला आणि हळूहळू लाखो रुपये उकळलेत आणि नंतर पूजा अडथळ्यामुळे थांबली गेल्याचं सांगून आरोपी गायब झालाय। सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपी रतन लांडगे पोलिसांच्या ताब्यात आहे। यापूर्वीही याच्यावरती अशाच प्रकारच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। लढणाऱ्या बहिणींसाठी 1 लाख रुपयांपर्यंत 0% व्याजदराने कर्ज मिळणार आहे। महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे। आता गरजू, कष्टकरी आणि स्वयंरोजगार इच्छुक महिलांना 1 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज पूर्णपणे 0% व्याजदराने मिळणार आहे। या योजनेअंतर्गत कर्जाची मर्यादा 1 लाख रुपये असणार आहे। व्याजदर पूर्णपणे 0% असणार आहे। परतफेडीसाठी विशेष सवलतीचे हप्ते, उद्योग सुरू करणे, शिक्षण, प्रशिक्षण किंवा कौशल्य विकासासाठी कर्ज वापरण्याची मुभा आहे।
गरजू एकल महिला, बचत गटातील महिला यांना प्राधान्य मिळणार आहे। अर्जदार महिला असावी आणि उत्पन्न मर्यादा शासकीय निकषानुसार असावं। आवश्यक कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड, बँक खातं आणि उत्पन्न प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे।